आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे शहरात आज एका महत्त्वाच्या प्रकरणाने लक्ष वेधून घेतले आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून नाझिया खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली। यावेळी त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नाझिया खान यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि सोशल मीडियावर कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी अशीही मागणी करण्यात आली। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे। सोशल मीडियावरील संबंधित व्हिडिओंची तपासणी करण्याची विनंतीही करण्यात आली। चौकशीत तथ्य आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी भूमिका मांडण्यात आली। दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। माजी आमदार फारुख शाह यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी मतीन पठाण, सादिक शेख, तौफिक काठिक आणि रफिक हाजी उपस्थित होते। तसेच अनेक माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे की एक दिल्लीतील रहिवाशी एका डुकरीनीने आमचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे आणि ती नेहमी आमच्या इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असते। तर आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आहे की तिच्यावर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।